पाय बाय आता तिचं नाव ठेवणं नाही उद्या आणले की नाही. तर यांचा असा विषय चालू आहे. आणि या मॅडम ज्या आहेत ना इकडं काय खाता पायनॅपल त्या माझ्या दुसऱ्या लेकीला पण उद्या नाव ठेवणारे लोक. ऋतू बाळा तुला लोक नाव ठेवणारे उद्या. हा ऋतुडे कसंच करू बाबा हिचं ही पोरगी अंगावर ठेवत नाही. आणि इकडे बघा ही राधिका बसलेली आहे. बोर व्हायला काय झालं का. बरं बरं तुमच्या इथे कार्यक्रम असला थोडंफार अनबन काऊन होती बरं तुमची. काय अनबन काऊन होती काय होते किरकिर काऊन करा तुम्ही. दुसरं शिकवतो बाप्पा या विषयी न बोललेलंच बरं. इकडे आता कसं झालं. तर तुम्हाला वाटत असं ह्या आत्याबाई आमची इथं काय करते. तर आत्याबाई करते इथं पोळ्याची तयारी सानू सोबत. आणि तुम्ही म्हणाल की आता पाहुण्याला कामाला लावलं तर ती गोष्ट जाऊ द्या. आता तिकडं त्याच्याविषयी जास्त काही बोलत नाही कारण की उद्या तुम्ही हे कमेंट करणारच आहे. त्यामुळे मी आधीची गोष्ट तुमच्यासोबत क्लिअर करतोय. काय इकडे सानू पोळ्या करते आता इकडं करून देते कारण की बाकीचं सगळं झालेलं फक्त पोळ्याच राहिलेलं आहे नाही का. बरं मी आलो 2 मिनिटात तुमच्याकडे. इकडे बघा काय खायली तू. पायनॅपल कापलं का. बापरे ना. सगळ्यात पहिले लहान पाहुण्याला भेटून घ्या. हाय पियू. पियू हाय कर बाळा. उद्या तुझं नाव ठेवणारे नाव तुला नाव ठेवणारे लोक तू कुठं घुसायला तुझं होट फोडून घेतला साबऱ्या. औषध आहे का उद्या नाव ठेवणारे बेटा तुला लोक. रडायचं नाही बरं बाळा उद्या. पाय बाय आता तिचं नाव ठेवणं नाही उद्या. आणले की नाही. तर यांचा असा विषय चालू आहे. आणि या मॅडम ज्या आहेत ना इकडं काय खाता पायनॅपल गुगराच केला नव्हता काऊन ग चांगलं नाही काय. हे काऊन कापू ठेवलं. आता मला आता लेकीच्या लग्नाची अगदी गुगरा करणं पडतील. मग माझं नाव ठेवलं होतं बारांचं दुसरी पूर्वी झाली ठेवाच लागलं का. ठेवलं की नाव ठेवलं आवरण पटापट चला ना. का होत्या लोक उद्या नाव ठेवतील माझ्या लेकीला. बारसाई नव्हत्या मग नाव नाही ठेवलं का. तुमची सुनबाई कुठे. यांची सुनबाई पण आलेली आहे. त्यांना जरा बोलूया. त्या जरा जोरात बोलतच नाही. हे दोघी जण इकडे काय करतायत. का ग ते पोरीला तसं टाकले का काय दाखवतो मला टी व्ही दाखव. थांबा आवाज कमी करून टाक. टी व्हीचा बंद करून टाक. रिमोट तीच असो. थांबा 1 सेकंड. इकडे ऋतूला एकदा भेटून घ्या पहिले. माझ्या दुसऱ्या लेकीला पण उद्या नाव ठेवणारे लोक. ऋतू बाळा तुला लोक नाव ठेवणारे उद्या. हा ऋतुडे कसंच करू बाबा हिचं ही पोरगी अंगावर ठेवत नाही. आणि इकडे बघा ही राधिका बसलेली आहे. बोर व्हायला काय नाही. बोर कशाला. घरची आठवण यायली नाही. काय बाबा तुम्ही व्हिडिओत बोलतच नाही. सगळेजण कंप्लेंट करतात. आज थोडीच असतो व्हिडिओत बोलत जा. तुम्ही बोलाल मोकळे राहाल तेव्हा तुमचे व्हिडिओ जरा लोक जास्त बघतील नाही का. मग आता आमच्या इथल्या ज्या लेडीज आहे ना त्यांना बोला म्हटलं तरी म्हणजे नका बोलू म्हटलं तरी बोलतात. आहे की नाही रोहिणी. कसं करतात मागं तुला माहिती ना व्हिडिओ. मग आम्हाला एडिट करावं लागतो व्हिडिओ कधी कधी. काय का तुझ्या पप्पाने ड्रेस आणला का नाही दुसरा मग. हा नाही आणला जाऊ दे मग तोच घाला आता. त्यांचं आता बघू उद्या ड्रेसचं काय मिळतं. हा रुद्र बघा केव्हा झामलं झुमल करतोय. चल बेटा समोर चला समोर. बरं बरं चालतंय काही नाही. चल रे उठ. इकडे कुठं बसले कोपऱ्यात. चालू उठ. उद्या काय आपल्या इथं पिऊचं बारसं. कोणाचं अजून चिटकीचं. त्यांच्याकडे चालू पोळ्या. म्हटलं चला 2 मिनिटं तुमच्यासोबत डिस्कस करूया. तिकडे मी बसलो की भाऊ गायब बसून जातो. कुठे गेला काही दिसला नाही मला. मग मागत होता तो मला काही समजत नाही. व्हिडिओ द्यायला एवढं काय भेटतो.
हा इकडे बघा पिवडी. तुला यायचं पप्पाकडे यायचं का काय? डुगु 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 डुगु. हिला देव करे फटके देऊ का रे? फटके देऊ का? देव फटके. हा बरं झालं विषय काढला दादा ना आमच्या चिक्याचं. लयच लोक विचारू लागले ते तुमच्या चिक्याचं काय आहे, तुम्ही कोणाला देणार आहे. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, तर तिकडं काही तशी व्यवस्था नाही आहे चिक्याला घेऊन जायची. तर जालन्यामध्ये कोणी असेल जे आमच्या चिक्याला जीव लावू शकतं किंवा आमच्या चिक्याला सांभाळू शकतं तर प्लीज आम्हाला मेसेज करा किंवा तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज टाकू शकता की तुम्ही चिक्याला सांभाळायला तुम्ही सांभाळू शकता असं. तर मला सांगा, मी तुम्हाला चिक्या देऊन टाकेल. असा एक विषय आहे. बारश हां रुद्र बोलतोय थोडा. रुद्र उद्या काय आपल्या इथं? तुला लागलं का? हां लागलं बाबा. उद्या काय आपल्या इथं? बाळाचं नाव ठेवणं. मामाचं नाही, बाळाचं बारसं. बाबूचं बारसं. कोणाचं नाव ठेवायचं उद्या? कोणाचं? हां सगळ्यांना हाय कर ना एकदा. जा खेळा. यांचा असा विषय चालू आहे, म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत डिस्कशन करूया. तर चिक्याबद्दल तुम्हाला तेच सांगतोय की प्लीज तुम्ही मला जर की कोणी असेल जालन्यामध्ये तर तुम्ही कळवू शकता. बघेल मी देऊन टाकेल तुम्हाला चिक्या. कारण की आता 5 दिवस राहिलेले तर चिक्याचं पण काहीतरी व्यवस्था करायला लागणार आहे. तिकडे चिक्या घेऊन जायला जमणार नाहीये. तर चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. काय कोमल काय चालू आहे? तयारी चालू आहे. जोरात बोला की जरा. घुगरे दाखवा की. भिजत घातला द्या आता उकडायचं. ते घुगरे ठेवलेले बघा. आणि आज आहे आमची इथं बारसं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसेल व्हिडिओमध्ये नाही का. जे जवळचे ते नक्की. हे सगळेजण ज्यूस पार्टी चालू आहे यांची. कसं झालंय? पहिले थोडी ताप आलेली आहे आणि हे बघा बाहेर मंडप वगैरे असं टाकलंय. आपल्या इथं हा शेवटचा कार्यक्रम आहे. कसं झालं काय ज्यूस? सगळं झालं का? बरं तुमच्या इथे कार्यक्रम असला थोडंफार अनबन काऊन होती बरं तुमची? काय अनबन काऊन होती? काय होते? किरकिर काऊन करा तुम्ही? दुसरं शिकवतो बाप्पा याविषयी न बोललेलंच बरं. इकडे आता कसं झालं ज्यूस? छान झालं. घ्या थोडा अजून. घेतलं डबा घे ना. हाताला दे थोडा. ते मोठ्या हाताला दे. हा ना पेतोय ना. गरम झाला काय तर मतलब नाही. बर स्वयंपाक केला तू? मला डबा द्यायचा ना. हो डब्यात द्यावं लागेल ना कोमल नाही का? तुझे भाऊ यायला का? तुझे भाऊ यायला डबा घेऊनच जाता नाही येणार. नाही सुदर्शन आलेले जावं लागेल मला. मग नाही येणार आता. दादांना जेवण करायचं. मी येतो वापस. तुम्ही आता चालले लगेच येता अर्धा-1 घंट्यात. नुसत्या 4 पोळ्या टाकायच्या भाजी टाकायची. थांबा ना 15 मिनिटं. तुझी मम्मी कधी येणार आहेस? काय माहिती संध्याकाळी. फोन लावला तू? तुमच्या मम्मीची काळजी नाही म्हणजे. कसं काय? लय मोठे आणले वरून. कोणी काय आणलं? फिट करा मीटर आणले का? नवीन मीटर आलं का आपलं? आलं का? बंद कर ना. अगं नवीन मीटर आलं का आपलं फिट करायला? माझं सांग ना तोंडाने. त्यात काय बंद करायचं? मीटर नवीन लावणार त्यात लावणार आहे. पण 2-4 दिवसासाठी मला नाही वाटत लावावं लागत. पावडर आणायला जेवायचं काय मिळेल? 2 सुनबाई सासरे बा बघून घेते. मी चालले आता भाजी मंडी. येत नाही 5 वाजता. एकटी जाते. मी येऊ का? नाही मला काय आणायचं ते मी आणते 5 वाजता. काय गरज नाही. आईचे दहाचे थोडे अनबन झाली सकाळी 2 सुनामुळं. नवरा बायकोची भांडण झालं. नवरा बायको बसले. मग तेच नाही ना पण सुनामुळं झाली मग ते जरा हो की नाही.
संध्याकाळपर्यंत बोलता मी नाही बोलत. आपल्या संग बोलत नाही ते कशाला आता तू जेवण करून दिलं हा धावा धावा आम्हाला माहितीच असतं बघ. मग त्यांचे आत्याच पोळ सांगत बरं आहे का त्या अरे बाबा बरं आहे. काय भाऊ तुम्ही कॅमेराकडे बघत नाही पाय बरं. बघत नाही आमची मोठी आता जरा लाजते व्हिडिओला तर आमची लहान आता नाही लाजत. आता काही कमेंट्स आले इजू भाऊला की तुम्ही मायराला जास्त खुश असतात. नाही रे बा सारखंच आहे माय नाही ना काय म्हणते कोमल सारखंच आहे माई इथं जास्त बोलायला तुला काय वाटतं राधिका मायराला जास्त खुश नसते माहेर जास्त खुश असते तुमच्या घरी खुश असते. अरे सगळ्याच लेडीज बाहेर गेलेल्या असतात तसंच. प्रत्येक बाई असते आताच नाही सगळ्याच गोष्टी पण माझं म्हणणं आहे मग इजूच्या व्हिडिओत बी जरा खुश असते. काय म्हणते इजू असते ना आता खुश काय असते माहेरचं थोडंसं इफेक्ट जास्तच पडते आणि इथं बोला चालायला जास्त जण असतात. आता थोडंसं जे दोघी सासू सुना एकमेकांमध्ये सासू सुनाचं काय रिलेटेड आता असतं ते सर्वांनाच माहित आहे. पण जेवढं खुश राहतात थोडासा फरक पडते चेहऱ्यावर असं राहतं वेगळं आणि जे आहे चांगलं आहे असं खुश राहा मस्तपैकी. तर चला मी काय करतो या व्हिडिओचा एंड करतो. आजचा व्हिडिओ सांगा तुम्हाला कसा वाटलेला आहे. इकडे कोमलची तयारी चालू आहे ताईकडे भांडे घासती आई बघती आज आई फक्त निरीक्षण करणार आहे दोन्ही सुनांचं दादाचं. मी नाही करत नाही दादा यांचं भांडणं कशामुळे ते तर सांगा मला. मला सांग मग बरं बा जाय बरं तू उगं माझ्या तोंडातून काही नाही बरं. बघा यार मित्रांनो हे असं बघा नवरा बायकोचे काय भांडणं झाले यांचे का बरोबर कार्यक्रम दिवशी तुमची भांडणं होतात. तर हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा आमच्या दादाला कमेंट करा आणि आईला बी कमेंट करा की तुम्हाला पुण्याला जायचंय पुण्याला गेल्यावर अशी भांडणं चालते का. पुण्याला मी येतच नाही फक्त तो बाप्पाला नाही. बापरे बाप कोणी माहिती तू इकडे अशी कोमल आई यायचं नाही म्हणती. राती हम्म? बरोबर येता राती दोन किरायदार तिथे मी वरच्या मात्र पुरीकडे दोन छोट्या झोपल्याला आंघोळ घालून बरं आहे. चला इजू भाऊ येतात विचार इजू भाऊ तुम्ही दुकान देणार आहे का तुम्हाला दुकान द्यायचंय का लगेच यायचंय का वेळ लागणार थोडंसं. वेळ कशामुळं कारण वेळ सांगा लागणार कशामुळं शूट घ्यावं लागणार ना त्याचं. अरे ते दिवसभर पडलेले बाबा चल काय बाबा कोमल परीला हे बघा परीला ताप आलेला तू ताप आला ना बाळा बरोबर कार्यक्रम असला आमच्या इथं परीला ताप येतो ऋतू बिमार पडतो. ज्यूस प्याला का हा तिने सांगितलं ना. आणि तुला काय आणायचं सांग बरं मला. परीला मँगो खूप आवडत आहे ना परी मँगो खाती ना तू कंटेंट होती हा चल मी जाऊ का आता मला बाय कर एकदा मनाने बनवतो पप्पी द्या एक हा किंडरच्या तुला काय करा रे तुला किंडरच्या पाहिजे का